तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी। ऊसतोड मजूर समस्यांच्या विळख्यात, ठोस उपाययोजनांची गरज, कारखाना प्रशासन सरकारने लक्ष देण्याची गरज। चालू वर्षाच्या ऊसगळीत हंगामात महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून अनेक ऊस मजूर रोजंदारीसाठी आले आहेत। निपाणी तालुक्यातील विविध गावात ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत। त्यांचे राहणीमान, रोजचा दिनक्रम आणि त्यांचे कष्ट पाहता ते अनेक समस्यांना सामोरे जातात हे पाहावयास मिळतं। दरवर्षीप्रमाणे बीड, माजलगाव, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, जालना, वडोणी या भागातील ऊसतोड मजूर यावर्षीही दाखल झाले आहेत। या भागातील अनेक कुटुंबासाठी ऊसतोड हा प्रमुख उदरनिर्वाहाचा मार्ग आहे, पण ऊसतोड मजुरांचे होणारे हाल हा गंभीर विषय आहे। या मजुरांचे जीवन अनेक कष्टांनी भरलेलं आहे। त्यांच्या या कष्टाची कथा अंधारलेली एक दीप आहे, जो आपल्या चमकदार प्रकाशाने आपल्याला सामाजिक असमानतेची स्थिती दाखवून देतो। याकडे कारखाना प्रशासन आणि सरकारने विशेष लक्ष देऊन ठोस उपाययोजना राबवणं नितांत गरजेचं आहे। गावाबाहेरील एखाद्या खोपट्यात त्यांना आपला प्रपंच मांडावा लागतो। तेथे अनुकूलतेपेक्षा प्रतिकूलता अधिक असते। शिवाय पुरेसा सोयीचा अभाव असतो। त्यातच बदलत्या हवामानाचा त्यांच्या जीवनशैलीवर मोठा परिणाम होतो। या अमानुष परिस्थितीमुळे उन्हाळ्यात प्रचंड उष्णता आणि हिवाळ्यात कडाक्याची थंडी अशा कठीण परिस्थितीत मजुरांना काम करावं लागतं। त्यांना मिळणारं वेतन अत्यंत कमी असतं, जे त्यांच्या कष्टाच्या तुलनेत फारच कमी आहे। अस्वच्छता, अपुरा आहार आणि कष्टदायक काम यामुळे मजूर अनेक आरोग्य समस्यांना सामोरं जातात। समाजात त्यांना कमी दर्जाचा समजला जातो आणि त्यांना अनेक मूलभूत सुविधाही उपलब्ध नसतात। अनेकदा मुलांनाही या कामात सहभागी करावं लागतं, ज्यामुळे त्यांचं शिक्षण आणि विकास यावर वाईट परिणाम होतो। मजुरांना योग्य आणि निश्चित वेतन मिळावं, त्यांना वैद्यकीय सुविधा, निवृत्तीचे पेन्शन आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळाला पाहिजे। बालश्रमावर कठोर कारवाई करणं आवश्यक आहे। मजुरांच्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं, मजुरांना संघटित करून त्यांच्या हक्काचा पुरस्कार करणे, सरकारने या मजुरांच्या कल्याणाच्या दृष्टीने प्रभावी धोरण आखणे ही काळाची गरज बनली आहे। आज आधुनिक तंत्रज्ञान, ऊसतोड मशीन यामुळे साखर कारखान्याची गाळप मोठ्या प्रमाणात सुरू आहे। याउलट केवळ रोजंदारी म्हणून आलेले ऊसतोड मजूर अपुऱ्या सुविधांमुळे आजही उपेक्षित असल्याचं दिसून येत आहे। एन न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे। सुविधा नाही तर काय नाही, तसं कारखान्याला येतो आम्ही बीड जिल्हा, लातूर जिल्ह्यातले पूर्ण आम्ही कामगार। हे आम्हाला मागण्या नाही आणि सुविधा नाही तर काय नाही। आणि इथं जर आम्ही खुशी जर मागितली शेतकऱ्याला तर ते आम्हाला नोटीस द्यायला लागले कारखान्यामार्फत, आणि नोटीस दिल्यामुळे आम्हाला 10-5 रुपयाचं नाही खर्च आणि 240 रुपयाचं 240 रुपयाचं सरपण आणतं, ते 40 किलो सरपण आहे आम्हाला। गॅस वगैरे कुठून आणायचं, काय आणायचं, त्याच्यामुळं आमच्या गावाकडं पाणी नसल्यामुळं आम्ही इकडं कामाला येतो आणि इकडं कोणती सुविधा नाही। कसे पोटं भरायचे, काय करायचं, फार हाल चालूच आमचे। दर कसा मिळतो तुम्हाला? 366 रुपये दर आहे, त्याच्यावर काहीच पडतो आम्हाला, काहीच होत नाही त्यांनी। तुमचं नाव काय? चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।